नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 10 भौमाची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे विधे, सतीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या शिवजींनी पुढे काय केले ते विस्तारपूर्वक सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवर्षी, भगवान शंकरांचे चरित्र परम पावन, मंगलकारक, भक्तिवर्धक आणि उत्तम आहे. ते आदराने श्रवण करा. दक्ष यज्ञातून स्वगृही परतल्यावर त्यांना सतीची सारखी आठवण येऊ लागली. ते सातत्याने तिचेच चिंतन करत असत आणि शोकाने रडत असत. साधारण संसारी माणसाप्रमाणे तिचे गुण आठवून गणांबरोबर तिच्याविषयीच बोलत असत. ते फारच दुःखी झाले होते. मग ते दिगंबर अवस्थेतच राहू लागले. सतीला शोधण्यासाठी पिशासारखे सर्व लोकांमध्ये भ्रमण करू लागले. निज लीलेने आपल्या विरही अवस्थेचे प्रदर्शन करू लागले. सर्वत्र हिंडूनही सतीचे दर्शन झाले नाही. तेव्हा ते कैलासावर परत आले. दुःखाचे विस्मरण व्हावे म्हणून त्यांनी मन एकाग्र केले आणि समाधी लावली. अशा प्रकारे गुणरहित होऊन ते आपल्या अविनाशी स्वरूपाचे दर्शन घेऊ लागले. अशी असंख्य वर्षे लोटली. तपश्चर्यारत शिवजी समाधी अवस्थेतून देहभानावर आले. त्या समयी त्यांच्या कपाळावरून घामाचा एक थेंब खाली जमिनीवर पडला. त्याचे एका बालकात रूपांतर झाले. त्याला 4 हात होते. तो अरुणासारखा तांबूस वर्णाचा, दुस्सह तेजाने संपन्न आणि अतिशय मनोहर स्वरूपाचा होता. प्रकट होताच तो सामान्य शिशुप्रमाणे रडू लागला. तेव्हा शिवजींच्या भीतीने पृथ्वीने स्त्री रूप धारण केले. तिने त्या बालकाला स्तन्य दिले. त्याचे प्रेमाने मुके घेतले आणि त्याला खेळवू लागली. अशा प्रकारे पृथ्वी देवी त्या शिवपुत्राची खऱ्या अर्थाने माता बनली. तिच्या अंतःकरणातील शुद्ध भाव पाहून भगवान शंकर परम संतुष्ट झाले. ते पृथ्वीला उद्देशून म्हणाले, हे धरणी, तू धन्य आहेस. या तुझ्या पुत्राचे प्रेमपूर्वक पालन कर. हा माझ्या घर्मबिंदूपासून उत्पन्न झालेला असला तरी तुझा पुत्र म्हणून विख्यात होईल. हा त्रिविध तापांपासून नेहमी मुक्त राहील. हा परम गुणवान, भूमी देणारा व मलाही सुख देणारा होईल. तू याचा पुत्र म्हणून स्वीकार कर. शिवजींच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वी त्या बालकाला घेऊन गेली. तो बालक एकदम वाढला. त्याला यौवन अवस्था प्राप्त झाली. तो भौम नावाने प्रख्यात झाला. भौम म्हणजेच भूमिपुत्र मंगळ. त्याने काशी क्षेत्री निवास करून प्रदीर्घ काळ शिवजींची सेवा केली. शिवकृपेने त्याला ग्रहत्व प्राप्त झाले. तो शुक्र लोकापेक्षाही वरच्या दिव्य लोकाला गेला. अध्याय 10 समाप्त.